अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। रोहित पवारांकडून दलालीची दलदल पत्रिकेद्वारे सरकारच्या 11 घोटाळ्यांचा पंचनामा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधान भवनामध्ये हातकडी घालून प्रवेश। अभिव्यक्तीच्या गळचेपीचा आरोप करत आगळा वेगळा निषेध। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली। उपचारासाठी थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल होणार। करुणा मुंडेंनी वर्तवलेलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं भाकीत खरं ठरणार का? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला। फ्रान्सच्या तिसरा कंपनीने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवरती MMRDCचा अहवाल नगरविकास विभागाला सादर। अहवालामध्ये सिस्राविरुद्धच्या तक्रारीचा पाढा। सिस्राने वारंवार नियमभंग केल्याचा ठपका। कितीही विरोध झाला तरीही वादग्रस्त रिफायनरी बारसुलास करण्यासाठी सरकार आग्रही। विश्वसनीय सूत्रांची माहिती, रिफायनरी दुसऱ्या राज्यात जाऊ न देण्यावरती सरकार ठाम। दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला सुरुवात। प्रशासनाने दिशाभूल केल्यामुळे उपोषणावरती ठाम असल्याचा निर्णय। हत्येच्या तपासासाठी CIDची SIT स्थापन करण्याची मागणी। मुक्ताईनगर जत्रेतल्या छेडखानी प्रकरणी 7 पैकी 3 अटक। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा। अटक झालेल्यात अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळीचा समावेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गीरच्या अभयारण्यात। गीरच्या जंगलामध्ये दुटला लायन सफारीचा आनंद। रोहित शर्मा जाड्या आणि निष्प्रभ कर्णधार। काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त वक्तव्य। नशिबानं कर्णधार बनला असेल असेही तोडले तारे। शमा मोहम्मदवरती भाजप नेत्यांकडून टीकेची झोड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।